तयार करायचा. पाया तयार करायचा म्हणजे याच्यावरचा कुठलाही सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर यू कॅन इझिली टॅकल देम, यू कॅन इझिली सॉल्व्ह देम, अशी आपली परिस्थिती झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू. आर यू रेडी? ओके, सगळेजण रेडी राहा, तयार राहा. आणि आपल्याला सगळ्या कन्सेप्च्युअल पार्ट, आता मी याच्यात काय करतोय, याच्यात 2 पार्ट करतोय आपण. एक ॲनिमलचा पार्ट मुद्दाम पर्पसली आय हॅव केप्ट असाइड, आणि प्लांट्सचा पार्ट मी तुम्हाला जो काही एनसीईआरटीने दिलेला आहे तो पण याच्यात मी कव्हर करणार आहे. म्हणजे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम्स म्हणून एक टॉपिक दिलेला आहे एनसीईआरटीने. तर रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला जे जे काही पार्ट्स कव्हर करता येत आहेत नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते आपण कव्हर करू. आणि काही क्वेश्चन्स जे असतात त्यांना कन्सेप्च्युअल बेस लागतो. एकदा आपल्या डोक्यात कन्सेप्ट सुद्धा फिट झाल्या किंवा काही टर्मिनॉलॉजी फिक्स झाल्या तर काय होऊन जातं की आपल्याला पुढच्या गोष्टी समजायला सोप्या होऊन. आणि त्या जितक्या सोप्या होतील तितक्या आपल्याला पुढचं सगळं सोपं होत जातं. आता मला माहिती आहे आता ह्या मिनिटाला मी कितीतरी मुलांना प्रश्न विचारले. आता कसं असतं, आता तुम्ही सगळे माझ्या समोर नाही आहेत, त्यामुळे असं मी इंडिव्हिज्युअली कोणाला फोकस करून एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला असं विचारू शकत नाही की व्हॉट इज द मिनिंग ऑफ धिस पर्टिक्युलर पार्ट, किंवा डिस्क्राईब द फ्लावर, किंवा जेव्हा आपण असं म्हणू शकतो स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे काय, पिस्टिलेट फ्लावर म्हणजे काय, डायोशियस म्हणजे काय, मोनोशियस म्हणजे काय, हे काय होऊन जाईल. आता जर मी विचारलं तर 2-4 जणांना येतं, ते काहीतरी लिहितात किंवा ते काहीतरी टाईप करतात किंवा मला डायरेक्ट सांगतात, काम होऊन जातं. सगळ्यांना सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत हा ऍक्च्युअली टीचरचा उद्देश असतो. प्रत्येक व्हॉट एव्हर आय एम टीचिंग टू यू हे सगळ्यांना समजलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली देर आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस online lectures. There are some disadvantages also. That disadvantages are to be faced by ourselves. तर आपण स्टार्ट करतोय. काल आपण जिथं डिस्कशन थांबवलं होतं इट वॉज टिश्यू कल्चर. आज आपण जिथून डिस्कशन चालू करतोय त्या डिस्कशनचा पॉइंट आहे आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आजचा जो आपला टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. डायबिटीज शिकवताना एक वर्ड माझ्याकडून स्किप झालेला होता, जो वर्ड या ठिकाणी मला पुन्हा कव्हर करायचा आहे. एनीबडी इज नोईंग द मिनिंग ऑफ जुवेनाइल डायबिटीज? कोणाला सांगता येईल का मिनिंग जुवेनाइल डायबिटीज? किंवा जुवेनाइल डायबिटीज हा वर्ड आला तर तुम्ही कोणत्या टाईप मध्ये टाकणार? कोणाला सांगता येईल? कमान पटकन बोला. जुवेनाइल डायबिटीजचा अर्थ होतो दिस इज द टाइप 1 डायबिटीज. ज्याला आपण म्हणतो IDDM. याचा लॉंग फॉर्म सांगा. इन्सुलिन डिपेंडंट मेलाइटिस. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटिस. म्हणजेच काय? हा वर्ड मी इथं का घेतला त्याचं कारण सांगतो. हा जो पर्टिक्युलर वर्ड आहे हा 20 वर्षाच्या आत बिफोर 20 इयर्स ज्यांना डायबिटीस होतो त्या डायबिटिक पेशंट्सला आपण जुवेनाइल डायबिटीस म्हणतो. त्या अशा पेशंट्सला आपण काय म्हणतो बाळांनो? जुवेनाइल डायबिटीस किंवा प्री रिप्रोडक्टिव्ह एज डायबिटीस असं म्हणतो. आता इथे जुवेनाइल मी इथे का आणलं त्याचं कारण, तर आय थिंक यू गॉट. जुवेनाइल डायबिटीस आला तर तुम्ही कन्फ्युज होणार नाही. 20 वर्षाच्या आतल्यांना जेव्हा डायबिटीस होतो तर त्यांना आपण जुवेनाइल म्हणतो. आता रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये, प्लांट्सच्या लाईफ मध्ये बाळांनो
एक जुवेनाइल फेज असते, जुवेनाइल फेज असते. दुसरी जी असते दॅट इज रिप्रोडक्टिव्ह फेज. आणि तिसरी जी असते सिनेसंट फेज. तिन्ही वर्ड्स लिहा. जुवेनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि सिनेसंट फेज. Juvenile phase is also called as vegetative phase. Juvenile phase, in case of plants, in case of animals, we use specifically word juvenile. But in case of plants, the similar or synonym could be the vegetative phase. Are you getting? Word समजला? Juvenile चा अर्थ काय होईल? की अशी फेज की ज्यामध्ये प्लांट्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर डेव्हलप होत नाही. दॅट फेज इज ऑफ द लाईफ ऑफ द प्लांट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह फेज. रिप्रोडक्टिव्ह फेज, रिप्रोडक्टिव्ह फेजचा अर्थ होतो आता ज्युवेनाइल फेज किंवा व्हेजिटेटिव्ह फेज क्रॉस करून प्लांट जेव्हा एंट्री करतं रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये, तर इट शोज सम साइन्स अँड there you will find that there are some hormonal changes. त्यावर्षी आपल्याला शिकायचं आहे. हॉर्मोनल चेंजेस होतात प्लांट मध्ये बाळांना. हे जे हॉर्मोनल चेंजेस होतात जसं ॲनिमल्स मध्ये होतात तसं प्लांट मध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस होतात. नंबर ऑफ हॉर्मोन्स दे इन्व्हॉल्व इन दिस फेज. रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये अनेक प्रकारचे हॉर्मोन्स इन्व्हॉल्व होतात, प्लांट हॉर्मोन्स, आणि दे कॅरी आउट सम चेंजेस अँड बिकॉज ऑफ दीज चेंजेस this reproductive phase starts, that is the flowering start. काय होतं बेटा? फ्लॉवरिंग स्टार्ट होतं. ही गोष्ट कळली का? कम ऑन, बोलत राहा. फ्लॉवरिंग स्टार्ट होणं म्हणजेच काय? जसं आपण म्हणतो ना प्युबर्टी. आता प्युबर्टी वर्ड तुमच्या समोर आला तर तुम्ही काय समजता? प्युबर्टी याचा अर्थ काय? सिंपल वर्ड मध्ये हा काय काय म्हणू शकता? कम ऑन. अरायझिंग ऑफ सेक्शुअल फेज ऑफ लाईफ. बरोबर? सेक्शुअल फेज ऑफ लाईफला आपण काय म्हणतो? प्युबर्टी. सिमिलरली प्लांट जेव्हा मॅच्युअर होतात म्हणजेच काय झालं, याला तुम्ही 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकता. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही एक पार्ट मध्ये डिवाइड करू शकता. रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी मध्ये तुम्ही डिवाइड करता दुसरा पार्ट. म्हणून ग्रोथ, 3 वर्ड एकदम सिंपल लिहितो. ग्रोथ, मॅच्युरिटी आणि शेवटची जी फेज आहे जी मी सिनेसंट लिहिली, दॅट इज डेथ ऑफ द प्लांट बॉडी. डेथ, एंड ऑफ द लाईफ. यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? एंड ऑफ द लाईफ. ऍट द एंड ऑफ द लाईफ मध्ये आपण काय बघत असतो? एनसीआरटीने त्याच्यासाठी खूप छान वर्ड दिलेला आहे. एक सेकंदाचं. व्हेजिटेटिव्ह, सिनेसंट, बोर्डवरचं नोट डाऊन करा, मी पटकन सांगतो तुम्हाला. सेक्शुअल मॅच्युरिटी येते
आणि त्यानंतरच रिप्रोडक्शन चालू होतं. Called the juvenile phases in plant. This plant variable duration different organism. आता ग्रोथ, मॅच्युरिटी आणि एंड याचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल का प्लांटच्या बाबतीत? सिनेसंट फेज म्हणजे याचा अर्थ झाला की एंड ऑफ द लाईफ. प्लांटचं लाईफ पूर्ण होतं. या तिन्ही फेजेस आपल्याला प्लांटच्या लाईफ मध्ये पाहायला मिळेल. ज्युव्हेनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि सिनेसंट फेज. याचं बेस्ट एक्झाम्पल्स जे आहेत कोणत्या प्रकारचे प्लांट्स येतात? ऑल क्रॉप्स. सगळ्या क्रॉप्स मध्ये त्या लाईफ मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. नीट बघा, ऑब्झर्व करा. मी जसं बोलतोय तसं ताबडतोब प्रत्येकाच्या लक्षात येईल. नीट विचार करून बघा. आत्ता कोणतं पीक लावलेलं असेल? बहुतेक सर्व ठिकाणी मका लावलेला आहे, बाजरी लावलेली आहे. इगतपुरीकडे जर तुम्ही सगळेजण गेले तर तिथे भात लावलेला आहे. या असे जे प्लांट्स आहेत यांना अॅन्युअल प्लांट्स आपण म्हणतो. ज्यांचं लाईफ सायकल कम्प्लिटली 1 वर्षाच्या आत संपून जातं. 1 वर्षाच्या आत कंप्लीट लाईफ सायकल कंप्लीट होतं. अशा प्लांट्सला आपण म्हणतो अॅन्युअल प्लांट्स. ज्यांचं लाईफ सायकल 2 वर्षाचं असतं. अॅन्युअल शब्दाचा अर्थ होतो टू विच कंप्लीट their life for 1 flowering season. किंवा इथं इन वर्ड येईल, which complete their life cycle in 1 flowering season. एका फ्लॉवरिंग सीझन नंतर यांचं लाईफ अस्तित्वात राहत नाही. अशा सगळ्या प्लांट्सला आपण म्हणतो अॅन्युअल प्लांट. दुसऱ्या प्रकारचे ज्या प्लांट्स असतात त्यांना आपण म्हणतो बायनियल प्लांट्स. इथं बाकी सर्व सेम राहील. फक्त इथं 2 फ्लॉवरिंग सीझन्स राहील. बाकी सगळं सेम राहील, 2 फ्लॉवरिंग सीझन्स राहील. आणि तिसऱ्या प्रकारचे ज्या प्लांट्स असतात त्यांना आपण म्हणतो पेरेनियल. पेरेनियल म्हणजे फॉर मेनी इयर्स म्हणू शकता. दे शो फ्लॉवरिंग. टिपिकल अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? टिपिकल अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? सीझनल फ्लॉवरिंग पाहायला मिळतं किंवा नॉन सीझनल फ्लॉवरिंग. म्हणजे दोन्ही प्रकारचे फ्लॉवरिंग आपल्याला पाहायला मिळतात. सीझनल पण मिळू शकतं आणि नॉन सीझनल पण मिळतं. सीझनल ज्या वेळेला मिळतं त्यावेळेचं काही स्पेसिफिक एक्झाम्पल. सीझनल फ्लॉवरिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही ठराविक फळच मार्केटमध्ये त्याच वेळेला येतात. जसं एकदम लेटेस्ट एक्झाम्पल आहे आंबा, वॉटरमेलन, बरोबर. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे काही ठराविक, म्हणजे हे काय झाले, हे सीझनल फ्रूट झाले, सीझनल प्लांट झाले. या सीझनल प्लांट मध्ये सीझनल पद्धतीने काम चालतं. मग या पर्टिक्युलर पिरियड मध्ये त्यांच्या प्लांट बॉडीला, आता पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत, त्या प्लांट बॉडीमध्ये काही सर्टन चेंजेस केले जातात अकॉर्डिंग टू द इमिजिएट सराउंडिंग किंवा इमिजिएट एन्व्हायरमेंट. त्याच्या अकॉर्डिंग यांच्यामध्ये तशा प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रीट होतात आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर काळापुरतं यांच्या बॉडीमध्ये आपल्याला फ्लॉवरिंग पाहायला मिळतं. तर फ्लॉवरिंग इज द फेज ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज किंवा याला काय म्हणू शकतो आपण, इट इज द रिप्रोडक्टिव्ह फेज ऑफ द प्लांट बॉडी.
प्लांट बॉडीमध्ये आणि प्लांट मॅच्युअर झालं, प्लांट जसं आपल्या ॲनिमल्स मध्ये प्युबर्टी आपण म्हणतो तसं रिप्रोडक्टिव्ह सायन्स दाखवतो प्लांट. म्हणजे जर त्याला कळ्या यायला लागल्या, त्याला फूल यायला लागलं, तर अशा वेळेला असं समजतो आपण प्लांटला की रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये त्यांनी एंटर केलेलं आहे. ही रिप्रोडक्टिव्ह फेज जी आहे ही रिप्रोडक्टिव्ह फेज फॅमिली टू फॅमिली किंवा ऑर्डर टू ऑर्डर, जीनस टू जीनस व्हॅरी करतात. जर तुम्ही बघायला गेले एकदम बारकाव्याने तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर देर आर सम प्लांट्स दे हॅव द फ्लॉवरिंग वन्स इन 12 years. जसे एनसीईआरटीने क्लिअर कट एक्झाम्पल दिलं. बांबू मध्ये सबंध आयुष्यात, बांबू प्लांटच्या सबंध आयुष्यात, बांबू प्लांटचं मॅक्सिमम लाईफ टाइम आहे 100 years. रेअरली, व्हेरी रेअरली हे ट्वाइस त्यांचं झालेलं नाही, तर एकदा पूर्ण फ्लॉवरिंग झालं की ते प्लांट बॉडी मरते. बांबू हे 50 ते 100 वर्षामध्ये एकदा फ्लॉवरिंग दाखवतं. एकदा भरपूर फ्रूट प्रोड्यूस झाले की बांबूचं प्लांट मरतं. तीच गोष्ट त्या आपल्याला ह्याच्यात पाहायला मिळते. नील कुरंजी नावाचं एक हे येतं, नीला कुरंजी, लिहून ठेवा. हे एनसीईआरटीचं एक्झाम्पल आहे, नीला कुरंजी. हे एक असं फ्लॉवरिंग प्लांट आहे बेटा की हे 3 राज्यांमध्ये आपल्याला मिळतं. कर्नाटका, तामिळनाडू आणि केरळ. याचं सायंटिफिक नेम तुम्ही लिहून घ्या. स्ट्रॉबिलॅन्थस कुन्थियाना. स्ट्रॉबिलॅन्थस हे स्मॉल लिहिलं कुन्थियाना. या 3 राज्यांमध्ये निरनिराळ्या व्हॅलीज मध्ये आपल्याला हे प्लांट दिसतं आणि याचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2006 मध्ये याचं फ्लॉवरिंग झालं होतं. जी इन्फॉर्मेशन मी इथे लिहितोय ती नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. यांचं फ्लॉवरिंग आता ह्या वेळेला जर फ्लॉवरिंग झालं असेल तर त्याच्यानंतर जर बुक आता लेटेस्ट इन्फॉर्मेशन नुसार याच्यानंतर याचं फ्लॉवरिंग कधी झालं असेल 2018 मध्ये. कारण हे 12 वर्षांनी फ्लॉवरिंग होतं यांच्यामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. नीट साठी मी इन्फॉर्मेशन देतोय कारण आपल्याकडे दोन्ही प्रकारचे स्टुडंट्स आहेत. नीट वाले पण आहेत, सीईटी वाले पण आहेत आणि नुसतं ज्यांचं स्टेट बोर्ड फोकस आहे असे पण आहेत. सगळ्यांसाठी कंबाईन इन्फॉर्मेशन आहे, कंपाइल्ड इन्फॉर्मेशन. स्ट्रॉबिलॅन्थस कुन्थियानाची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय आहे विचारल्यानंतर लक्षात आलं पाहिजे. इट शोज फ्लॉवरिंग आफ्टर ईच 12 years. बांबू मध्ये आपल्याला पाहायला मिळते, बांबू प्लांट मध्ये इन बांबू we see flowering and fruiting once in its lifetime, that is 50 to 100 years. डिस्कशन आपण या ठिकाणी एक दुसऱ्या पार्ट मध्ये आपण एंट्री करायला चाललोय. जस्ट समराईज करतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा त्या फेजला आपण 3 याच्यामध्ये डिवाइड करतो. एक ज्युवेनाइल फेज जेव्हा प्लांट ग्रो करत असतो, त्याच्यानंतर जेव्हा ते फ्लॉवरिंगच्या अवस्थेला येतं, मॅच्युअर होतं,
त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह फेज. त्याच्यानंतर काही प्लांट्स मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आफ्टर सिंगल फ्लॉवरिंग इट्स लाईफ सायकल एंड, त्याचं आयुष्य संपतं आणि अशा प्लांट्स मध्ये आपण त्या फेजला म्हणतो सिनेसंट फेज. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे क्रॉप्स येतात. याच्यामध्ये अॅन्युअल आणि बायएन्युअल प्लांट्स येतात. आता इथे लॉजिकचा प्रश्न आहे. ज्या वेळेला सिनेसंट फेज कोणत्या प्रकारच्या प्लांट्स मध्ये वन्स पाहायला मिळते किंवा इमिजिएट पाहायला मिळते आफ्टर फ्लॉवरिंग? बघा, क्वेश्चन जर फ्रेम केला गेला नीट मध्ये तर फक्त लॉजिकचा प्रश्न आहे. फक्त ज्या मुलांनी अभ्यास केलाय त्यांच्यासाठी इझिली लक्षात येईल, ज्यांनी ह्या कन्सेप्टला ह्या लेवलला जाऊन समजून घेतलंय की वन्स कोणामध्ये होईल, म्हणजे इमिजिएटली दॅट प्लांट विल डाय आफ्टर द रिप्रोडक्टिव्ह फेज. तर याचे एक्झाम्पल्स काय येतील? आयडेंटिफाय करायला येऊ शकतात. आयडेंटिफाय द प्लांट विच शो सिनेसंट फेज इमिजिएट आफ्टर फ्लॉवरिंग. तर काय काय येऊ शकतं? तर व्हेरी सिम्पल, क्रॉप सगळे लक्षात ठेवा. येतंय लक्षात? तर ही गोष्ट आहे. बघा, मी काय कशा पद्धतीने तुम्हाला नेतो ते मॅक्सिमम आपल्याला आतापर्यंत जे ऑब्झर्वेशन पाहायला मिळालेलं आहे, तर बांबूच्या प्लांट मध्ये फ्लॉवरिंग किती वर्षांनी होतं हा पण एक क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर नीलकुरंजी मध्ये जर त्यांनी जी गोष्ट त्यांनी मेन्शन केलेली एनसीईआरटी वाल्याने, तिचं सायंटिफिक नेम काय आहे येऊ शकतं. स्ट्रॉबिलॅन्थस कुंथियाना किंवा स्ट्रॉबिलॅन्थस कुंथियाना प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यात सापडत नाही? इन विच ऑफ द स्टेट्स ऑफ द इंडिया वी डू नॉट फाइंड दिस प्लांट? विच फ्लावर, आता पुढची इन्फॉर्मेशन कशी देतात, विच फ्लावर वन्स इन 12 इयर्स. तर त्यावेळेला जर क्लिअर कट तुम्ही म्हणजे लाईन टू लाईन क्वेश्चन कसे विचारले जातात, दॅट आय एम एक्सप्लेनिंग हियर एनसीईआरटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ही गोष्ट एकदम काटेकोरपणे, दिस इज फ्रॉम चॅप्टर नंबर 1 ऑफ 12th क्लास एनसीईआरटी, एकदम क्लिअर कट लक्षात ठेवा बाळा. आता काही इंटरेस्टिंग गोष्टी पण आपण समजून घेऊ. आता तुम्हाला वर्ल्डचं स्मॉलेस्ट फ्लॉवर माहिती आहे? एनीबडी इज नोइंग द स्मॉलेस्ट फ्लॉवर इन द वर्ल्ड? लिहून घ्या. स्मॉलेस्ट फ्लॉवर इन द वर्ल्ड, हा पण क्वेश्चन येऊन गेलाय. इन द वर्ल्ड, ओल्फिया. Olfia is the smallest flower in the world. Largest flower in the world. Largest. Rafflesia. बरोबर आहे. Rafflesia. वर्ल्ड. आतापर्यंत नोन मध्ये रॅफ्लेसिया आहे. रॅफ्लेसिया त्याचं पूर्ण नाव लिहून देतो. आर्नॉल्डी. रॅफ्लेसिया आर्नॉल्डी. पुढचं, आपल्या इंडियाचं नॅशनल फ्लॉवर कोणतं आहे? नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया. Yes. Anybody is knowing its scientific name? Nelambo nucifera is the scientific name, and it is called as lotus. Nelambo nucifera. या
नेलंबो न्यूसिफेरा किंवा लोटस बद्दल काही तुम्हाला सांगता येईल ऍडिशनल एखादी गोष्ट अबाउट इट सीड किंवा आणखी काही इन्फॉर्मेशन? सगळे आपल्या देवी देवता जे आहेत, हिंदू धर्मातले जेवढे देवी देवता आहेत त्यांच्या पायाखाली किंवा ते बसलेले दाखवतात लोटसवर. एनीबडी इज नोईंग द रिझन, सायंटिफिक रिझन बिहाइंड इट? व्हॉट वुड बी द रिझन? इट इज फॉर 2 reasons. कोणाला बघा गेस करता येत आहे का? एनीवन? सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे, पण एक स्पिरिच्युअल रिझन पण आहे. कोणतंही एक रिझन सांगितलं तरी चालेल. बघा विचार करून. सगळ्या देवी असतील, आपले देवता असतील, सगळ्यांच्या पायाखाली आपल्याला किंवा ते बसलेले असतील त्यांच्या ऍज ए सीट म्हणून ते या कमळाचा वापर केलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा, याची जे सीड असतात, सीड्स ऑफ लोटस आर व्हायबल. व्हायबल शब्दाचा अर्थ होतो जे उगवू शकतात. व्हायबल फॉर 1000 years. दिस इज द प्रॉपर्टी. म्हणून त्याच्या मागे कुठे ना कुठे सायंटिफिक रिझन आहे. म्हणून लोटसला आपण एक राष्ट्रीय हे मानतो, नॅशनल फ्लॉवर मानतो. दुसरी गोष्ट, याचा संबंध तुम्ही लोटसला जर पाहिलं तर लोटसला खूप साऱ्या अशा पाकळ्या असतात. खूप साऱ्या अशा पाकळ्या असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये पण असतात. असं करता करता तुम्ही मध्ये मध्ये जसं जातात इथे तुम्हाला स्टॅमेन्स वगैरे दिसते. तर मला हे सांगायचं आहे की हे जे फ्लॉवर आहे याचा अध्यात्माशी संबंध आहे. असं सांगितलं जातं की दोज हु आर योगी, जे लोक साधना करतात, तर त्यांच्या इथे सेंटरला, हेडच्या सेंटरला सहस्त्र दल कमल असतं. काय असतं? सहस्त्र, 1000 पाकळ्यांचं कमळ या ठिकाणी त्यांना साधनेमध्ये पाहायला मिळतं. सहस्त्र दल कमल. दल म्हणजे हे पेटल. सहस्त्र दल कमल. दुसरा एक याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे या कमळाच्या बाबतीत की कमळ नेहमी चिखलातनं किंवा फार चांगल्या पाण्यात नाही उगवत. खराब पाण्यामध्ये जनरली हे उगवलेले आढळतं. त्याचा दुसरा एक अर्थ असा होतो की बॅड सर्कमस्टन्सेस, बॅड एन्व्हायरमेंट शुड नॉट इन्फ्लुएन्स यू. येतंय लक्षात? तुमचा आजूबाजूचा परिसर काय आहे, तुम्ही आजूबाजूमध्ये कोणा बरोबर राहताय, हे काही फार मोठी गोष्ट मॅटर नाही करत. मॅटर करते की हाऊ यू आर. यू शुड शाईन युअर सेल्फ. येतंय लक्षात? You should shine yourself and you should represent yourself. Your identity should be different than normal people who they are residing around you, who they are living around you. त्यांच्यापेक्षा तुमची आयडेंटिटी नेहमी वेगळी असली पाहिजे. हे दाखवण्यासाठी कमळ आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की कमळ नेहमी चिखलात फुलतं. आजही एखादा एकदम गरीब आई वडिलांचा झोपडपट्टीतला मुलगा जेव्हा पहिला येतो, ऐश्वर्याची बातमी तुम्ही आता ऐकली असेल, वाचली पण असेल, आपली स्टुडंट आहे, तर त्यांच्यासाठी चिखलातनं कमळ निघाला असा शब्द वापरतात. द बेसिक, दिस इज द वन ऑफ द सायंटिफिक मिनिंग ऑफ दिस लोटस. तर आय होप की हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ही इन्फॉर्मेशन एवढ्यासाठी सांगितली की याच्यावर पण MCQ येऊन गेले, म्हणून ओल्फिया आणि रॅफलेशिया आपल्याला माहिती पाहिजे. आणि जिपमर वगैरे मध्ये आपल्या नॅशनल फ्लॉवर कोणता आहे याचा उल्लेख विचारला गेलेला आहे. नॅशनल बर्ड कोणता आहे त्याच्याबद्दल विचारलं जातं. आता एक प्रश्न पडतो. सर मी रिकनेक्ट करू का? काय? मग कर ना. का बरं, काय होतं? तुला आवाज नाही येते का? हा, कमी येतोय खूप. बर, ठीक.
सर हे सायंटिफिक नेम्स फ्लावर्सचा इतके वियर्ड का बरं आहे? काय बेटा? सायंटिफिक नेम्स इतके वियर्ड का बरं असतं, म्हणजे लवकर लक्षातच नाही राहत ते. हो हो हो. कसं असतं, त्याच्या ओरिजिनवर असतं ना बाळा, ते कुठे मिळालेलं आहे, त्या व्यक्तीने काय नाव दिलेलं आहे. आपण काय करतो, त्याचं लॅटिनायझेशन करतो ना. कुठलंही नाव मिळालं ना, त्याचं लॅटिनायझेशन करण्याचा जो प्रघात आहे आपला. तुम्हाला माहितीये का रूल्स देणारा सायंटिस्ट कोण होता? यांचे नावं कसे द्यायचं कोणी ठरवलेलं आहे? पहिली गोष्ट, बॉटॅनिकल प्लांटचे नावं देणारी जी संस्था आहे तिचं नाव ICBN आहे, इंटरनॅशनल कोड फॉर बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर. ICBN लक्षात ठेवायचं याचं नाव. हे ICBN ने ठरवलेले असतात. आणि या संस्थेने स्वातंत्र्य दिलंय की इफ यू आर फ्रॉम नाशिक आणि सपोज यू हॅव फाइंड सम काइंड ऑफ अ न्यू प्लांट बॉडी, तुम्ही त्याला नाशिकाना असं नाव दिलं. लेट से की तुम्ही एक प्लांट शोधलं आणि त्या प्लांटचं नाव तुम्ही काहीतरी दिलं आणि त्याच्या पुढे नाशिकाना लिहिलं, नाशिकाना, नाशिकशी राहणार आहे, तर नॅचरली नाशिकाना विल बी इझी फॉर यू टू कीप इन युअर माइंड. पण हे नाशिकाना समजा चायनीज माणसाला लक्षात ठेवायचं असेल तर इट बिकम्स डिफिकल्ट फॉर. तीच गोष्ट चायनीज एखाद्या व्यक्तीने जर शोधली असेल एखादा प्राणी, आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, दररोज ऑन एन ॲव्हरेज 40 to 50 न्यू ऑर्गॅनिझम्स आर डिटेक्टेड. न्यू ऑर्गॅनिझम्स डिस्कवर केले जातात, 40 ते 50 एव्हरी डे. टिल डेट वी नो 1.8 मिलियन ऑर्गॅनिझम्स ज्यांचं नॉमेनक्लेचर वगैरे झालंय, ज्यांचे प्रॉपर्टीज लिहिल्या गेलेल्या आहेत, ज्यांच्या प्रॉपर्टीज बद्दल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, दॅट इज ओनली 1.8 million. And according to Hindu mythology, there are about 8.4 million different forms of the life. Different forms of the life. I hope now it is clear to Geetak. Okay? येस. आता पुढचा प्रश्न आहे की फ्लावर्स बद्दल एवढं आकर्षण का? फ्लावर्स बद्दल काय म्हणू शकतो आपण? फ्लावर्स आर द मोस्ट फॅसिनेटिंग पार्ट, मोस्ट फॅसिनेटिंग पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. आपण याच्याकडे नॅचरली अट्रॅक्ट होतो. आता फ्लावर्स बद्दल, फ्लावर्स आमच्या लाईफचा पार्ट आहेत. फ्लावर्स सोशली इम्पॉर्टंट आहेत, सोशली इम्पॉर्टंट आहेत, रिलिजियसली इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक रिलिजन मध्ये कल्चरली इम्पॉर्टंट आहेत, अस्थेटिकली इम्पॉर्टंट आहेत, सौंदर्याच्या दृष्टीने अस्थेटिकली इम्पॉर्टंट आहेत, अस्थेटिकली इम्पॉर्टंट आहेत. आणखी काही सांगताय का कोणी? ऑर्नामेंटल. येस, ऑर्नामेंटली इम्पॉर्टंट आहेत. ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे त्यांना, ऑर्नामेंटली इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही अंदाज लावू शकता की सोशली, रिलिजियसली, कल्चरली, अस्थेटिकली, ऑर्नामेंटली दीज आर इम्पॉर्टंट. आता फ्लावर्स तुम्ही कुठे कुठे नेता तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेला हॅपीनेस असेल टू एक्सप्रेस, म्हणजे डिफरंट काइंड्स ऑफ फिलिंग्स ज्या आहेत तुमच्या, डिफरंट फिलिंग्स ज्या आहेत दॅट यू एक्सप्रेस थ्रू द फ्लावर्स. हॅपीनेस असेल, लव असेल, अफेक्शन असेल, सॉरो, सफरिंग मध्ये ग्रीफ असेल, मॉन्स असतील, MOURNS, मॉन्स असतील, किंवा प्रे असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्याला फ्लावर्सची आवश्यकता पडते.
म्हणजे आमच्या फिलिंग्सला एक्सप्रेस करण्यासाठी वी यूज फ्लावर. आता मला मी 4 क्वेश्चन्स तुम्हाला विचारतो बघा. त्या 4 क्वेश्चन्सचे एक एक करून उत्तर द्या. गर्दी करायची नाही, हळूहळू उत्तर द्या. Why flowers are very attractive? Why flowers have bright color? Why flowers have beautiful किंवा sweet attractive fragrance? Why they exposed prominently? Prominently. एक एक करून उत्तर द्या मला. Why flowers are very attractive? कोण सांगतोय सर? Due to color, texture, because of the colors and the fragrances it contains. Yes, but why? Insect Why is attract. very important? कौन बोल रहा? Insect attract. क्या बात है, व्हेरी गुड व्हेरी गुड. गायत्रीने बरोबर उत्तर दिलं. आता इन्सेक्टला का अट्रॅक्ट करतात गायत्री ते सांग. वाय इन्सेक्ट कशाला आले पाहिजे इथे? For pollination. Pollination. तिला बोलू द्यायला पाहिजे होतं ना तुम्हाला सगळ्यांना. आता तिने सांगितल्यावर तुम्हाला सगळ्यांना घाई झाली. गायत्री, व्हॉट इज पॉलिनेशन? एकेकाचं क्लिअर होऊ द्या ना. व्हॉट इज पॉलिनेशन बेटा? गायत्री, कम ऑन, पटकन बोल. गायत्री कुठे गायब झाली? गायत्री, Transfer the anther. Transfer the pollen आता grain. सांगा. आता गायत्रीने तिने Hello, Transfer the pollen grain. हा बोला. sir. Pollen grains from तू anther थांब, are हा, तू थांब transferred आता. to the stigma. आपण बोट वाय. व्हेरी सिम्पल ना बाळांनो. फॉर फर्टिलायझेशन हा वर्ड एक्सपेक्टेड आहे मला. कशासाठी हे सगळं अट्रॅक्टिव्हिटी एवढी सगळी गोष्ट चालली आहे? फॉर फर्टिलायझेशन. फॉर दुसरं एक रिझन आहे. फॉर कंटिन्युएशन ऑफ द स्पेसिस. एम आय राईट ऑर रॉंग? कंटिन्युएशन ऑफ स्पेसिस. आपला समाज वाढला पाहिजे, आपला नंबर वाढला पाहिजे. हे एकदम उघड उघड अपेक्षा आहे की नाही? तुम्ही सांगा. Why flowers they are very much attractive? For the continuation of the species and for fertilization. Naturally the fertilization, after the fertilization naturally that species is going to propagate. येते लक्षात. ते basic reason to attract the insect, to attract the pollinating agent असं म्हणू आपण. Pollinating agent. कारण पॉलिनेशन साठी नॉट नेसेसरी की सगळ्या प्रत्येक वेळेला इन्सेक्टच करते. पण इन्सेक्ट पॉलिनेशन इज व्हेरी कॉमन. इन्सेक्ट पॉलिनेशन इन व्हेरी कॉमन इन ब्राईट अट्रॅक्टिव्ह फ्लावर. ब्राईट आणि अट्रॅक्टिव्ह. हे बघा, टाइप्स ऑफ पॉलिनेशन तुम्हाला माहिती आहे का? कोणाला सांगता येईल का? व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनेशन? सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. Cross pollination. हे बघा, टाइप्स ऑफ पॉलिनेशन. या चॅप्टरच्या नंतर आपल्याला ते पण शिकाय. टाइप्स ऑफ पॉलिनेशन. कोणकोणत्या टाइप्सचे पॉलिनेशन आहे? एक सेल्फ आहे आणि दुसरं क्रॉस आहे. बरोबर. एक सेल्फ आहे, दुसरं क्रॉस आहे. सेल्फ मध्ये जनरली कशाची गरज पडत नाही.
क्रॉस पॉलिनेशन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं ही गोष्ट. आता इथे थोडंसं लॉजिक लावा, थोडंसं डोकं लावा. क्रॉस पॉलिनेशन जे असतं इट इज कॅरीड बाय बायोटिक and abiotic agents. Biotic and abiotic agents. Abiotic agents मध्ये वॉटर येईल आणि विंड येईल. विंड पॉलिनेशन आणि वॉटर पॉलिनेशन येईल. बायोटिक मध्ये इन्सेक्ट्स येतील, बर्ड्स येतील, बरोबर, इन्सेक्ट्स येतील, बर्ड्स येतील आणि रेअरली अॅनिमल्स पण असतात. काही अॅनिमल्स पण आहेत बेटा, येतंय लक्षात. म्हणजे आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये जनरली कुठलं हे लागत नाही. आता याची प्रॉपर्टी थोडंसं डोकं लावायचं आहे, नीट लक्षात घ्या. आपण डिस्कशन करतोय, नीट डोकं लावून मला सांगा. आता सेल्फ पॉलिनेशन आहे. सेल्फ पॉलिनेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अँथर आणि स्टिग्मा, डोकं लावून विचार करून मला उत्तर द्यायचं. अँथर आणि स्टिग्मा तर एकाच वेळेला मॅच्युअर झाले. इफ दे मॅच्युअर ऍट वन टाइम, तरच तर पॉसिबल आहे ना. तरच तर पॉसिबल आहे की नाही हे मला सांगा. कमॉन, विचार करून मला सांगा. जर अँथर वेगळ्या वेळेला मॅच्युअर झाला आणि स्टिग्मा वेगळ्या वेळेला मॅच्युअर झाला तर व्हॉट डज इट मीन? जर एका प्लांट मध्ये अँथर वेगळ्या वेळेला मॅच्युअर होतोय आणि स्टिग्मा वेगळ्या वेळेला मॅच्युअर होतोय, याचा अर्थ काय काढाल तुम्ही? क्रॉस पॉलिनेशन होतंय. मग याचा अर्थ तुम्ही काय? याचा अर्थ दॅट प्लांट इज गोइंग टू फेवर द क्रॉस पॉलिनेशन. याचा अर्थ काय झाला? दॅट प्लांट इज गोइंग टू फेवर द cross pollination and it is not going to support the self pollination. Am I right or wrong? Come on. Yes. जेव्हा अँथर वेगळ्या वेळेला मॅच्युअर होतोय, स्टिग्मा वेगळ्या वेळेला मॅच्युअर होतोय, that means that plant wants to produce a different kinds of varieties. म्हणजे that is going to support the varieties. आता एक गंमत सांगतो तुम्हाला. पुढे गेल्यावर आपल्याला शिकायचं. फक्त तुमच्या डोक्यामध्ये ना काही गोष्टी मी अशा स्प्रेड करून सांगून टाकून ठेवतो. एक सुंदर गुलाबाचं फुल आहे. देर इज ए स्टिग्मा. त्या स्टिग्मावर त्याच्या बाजूला मॅरीगोल्ड आहे, झेंडूचं फुल आहे. त्याच्यावरनं काही इन्सेक्ट उडाले आणि त्या इन्सेक्टच्या पायाला पोलन ग्रेन्स चिकटले आणि ते पोलन ग्रेन्स याच्यावर डस्ट केले गेले या स्टिग्मावर. आता इथे फर्टिलायझेशन होईल का हा पहिला प्रश्न. आणि नाही होणार तर का नाही होणार हे मला सांगा. होईल. बाजूला झेंडूचं झाड आहे, इकडे गुलाबाचं आहे. दोघांमध्ये तिथून एक मधमाशी आहे, एक हनीबी तिथून उडाली आणि तिने तिथलं मध वगैरे घेतलं असेल आणि नंतर ती येऊन बसली गुलाबावर. आणि बाय दॅट टाइम तिच्या पायाला जे पोलन ग्रेन्स लागलेले होते ते पोलन ग्रेन्स याच्यावर पडले. कशावर पडले? स्टिग्मावर. फर्टिलायझेशन होईल की नाही हा माझा क्वेश्चन आहे. नाही होणार सर. करून मला नाही होणार सर, त्याला सुटेबल का नाही होणार? का बरं होणार नाही? Why there would not be the fertilization? Can I expect answer from Shreya? Shreya, are you there? Yes. बोला का बरं होणार नाही? That's my question. क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं ना. अरे क्रॉस पॉलिनेशनच सांगतो ना बाळांनो. क्रॉस पॉलिनेशनच एक्झाम्पल आहे ना. इट इज द क्रॉस पॉलिनेशन. सर कारण फर्टिलायझेशन मध्ये हॅप्लॉइड गॅमेट्स एक डिप्लॉइड झाले. नाही आय एम नॉट एक्सपेक्टिंग काइंड ऑफ आन्सर. सर तुम्ही एकदा सांगितलं होतं असं मजाक मध्ये की तिथे एक समजा आजी असते
तर हा ती हा हा हा. हा तर ती असं पर्टिक्युलर जो असं तिचंच नातेवाईक असेल तर त्यालाच एंटर करेल ना, असं सांगितलं होतं तुम्ही, मला थोडं आठवतंय. अच्छा. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का, की दिस पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन साठी काय चेक केलं जातं? केमिकल डायलॉग होतो बेटा त्या ठिकाणी. काय होतो बेटा? केमिकल डायलॉग होतो तिथे. काय होतो? केमिकल डायलॉग. हा जो केमिकल डायलॉग होतो, हा जो केमिकल डायलॉग होतो बिटवीन दॅट स्टिग्मा अँड पोलन ग्रेन, या केमिकल डायलॉगचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी दॅट स्टिग्मा इज गोइंग टू चेक वेदर दिस पोलन ग्रेन इज मॅचिंग, दॅट मीन्स इट बिलॉंग्स टू माय स्पेसीज ऑर नॉट. येत आहे की नाही लक्षात? इट इज वेदर इट दॅट पोलन ग्रेन इज बिलॉंगिंग टू दॅट पर्टिक्युलर स्पेसीज ऑर नॉट. म्हणजे स्पेसीज चेक केली जाते. काय केलं जातं बाळांनो? स्पेसीज चेक केली जाते आणि ती चेक करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? केमिकल मॅचिंग केलं जातं, केमिकल डायलॉग केला जातो. आणि जर जर मॅच झालं तर एनकरेज केलं जातं, एक स्टेप पुढे जातं. आणि जर मॅच नाही झालं तर डिस्करेज केलं जातं. म्हणजे इट विल बी एनकरेज्ड, either it will be encouraged or discouraged. Are you getting these 2 points? Yes, sir. म्हणजे काय झालंय की केमिकल मॅचिंग केलं जातं. हे जे मॅचिंग आहे बाळांनो, हे तोडण्याचं काम, हे तोडता येईल का याच्या मागे सायंटिस्ट लोक लागलेले. कारण इतक्या लो लेवल. म्हणून आता इथे दुसरं एक एक्झाम्पल ॲनिमल्सच्या अँगलने तुम्हाला देतो. तुम्हाला सगळ्यांना म्यूलचं एक्झाम्पल माहिती आहे. म्यूलचं. आता म्यूल्सच्या एक्झाम्पल मध्ये काय करतो आपण? फर्टिलायझेशन कोणाकोणामध्ये होतं? कोण सांगतं मला? कम ऑन. डॉंकी आणि हॉर्स आणि त्याच्यात मेल कोण असतो आणि फिमेल कोणती फिमेल यूज केली जाते, कोणता मेल यूज केला जातो? कम ऑन. कम ऑन. मेल कोण, फिमेल कोण? मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स. हा, मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स. हॉर्स यांच्यामध्ये ब्रीडिंग केलं जातं आणि त्यांच्यापासून काय तयार होतात? म्यूल्स. पण म्यूल्सच्या बाबतीत आपण काय सांगतो? they are ते infertile. फर्दर डिव्हिजन नाही करत, म्हणजे रिप्रोडक्शन नाही करत. हा, व्हेरी गुड. म्हणजेच काय असतात? म्यूल्स आर इनफर्टाईल. म्यूल्स आर इनफर्टाईल और सिम्पली स्टराईल. जी रिप्रोड्यूस करू शकत नाही त्यांना आपण काय वर्ड यूज करतो बेटा? स्टराईल. म्हणून फ्लॉवर्स कडे ही पॉवर आहे, ही प्रॉपर्टी आहे की त्यांनी जर ठरवलं, म्हणजे त्यांनी एकदा जर ते मॅच नाही केलं तर भले फर्टिलायझेशन झालं नाही तरी चालेल, फ्लॉवर सुकलं तरी चालेल, वाया गेलं तरी चालेल, प्रोपॅगेशन नाही झालं तरी चालेल, बट दे आर नॉट गोइंग टू एनकरेज दॅट काइंड ऑफ क्रॉस किंवा असं म्हणू की फर्टिलायझेशन. दे आर नॉट गोइंग टू एनकरेज द फर्टिलायझेशन बिटवीन टू डिफरंट स्पीसीज. येतंय लक्षात? तर यामुळे नेचरमध्ये व्हरायटी मेंटेन केली गेलेली. बघा किती काटेकोरपणे ही एक गोष्ट आहे. आता ब्राईट कलरचं रिझन तुम्हाला कळलं की टू अट्रॅक्ट, लांबून दिसले पाहिजे म्हणून त्यांना ब्राईट कलर असतं. त्याच्यानंतर स्वीट अट्रॅक्टिव्ह फ्रॅग्रन्स का असतं? कारण इन्सेक्ट दे कॅन स्मेल, दे हॅव प्रॉपर्टी, दे कॅन स्मेल. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे स्वीट फ्रॅग्रन्स असतो तो त्याची फी देणार असतो. काय करणार असतो बाळांनो? इट इज गोइंग टू पे द फीज. फी देणं म्हणजे काय? फी देणं याचा अर्थ नेक्टर प्रोड्युसिंग फ्लॉवर येते. काय आहे? नेक्टर प्रोड्युसिंग फ्लॉवर आहे. आणि नेक्टर इज द फीज ऑफ इन्सेक्ट. आर यू गेटिंग दिस पॉइंट? समजतंय सगळ्यांना? म्हणजे इन्सेक्टला दोन गोष्टींची लालूच द्यावी लागते.
नुसतं चांगलं दिसतंय म्हणून नाही जात. त्यांना एक स्वीट फ्रॅग्रन्स असेल तर ते ॲश्युरन्स मिळतो त्यांना, आणि ॲश्युरन्स मिळतो आणि काय मिळतं त्यांना की इथे आपल्याला नेक्टर मिळेल, आणि नेक्टरच्या आशेने ते जातात. म्हणजे आम्ही तुमचं काम करू, आम्ही तुमच्यामध्ये पॉलिनेशन घडून आणू, पण इन रिटर्न आम्हाला तुम्ही काय द्याल तर फीज म्हणून, दॅट इज नेक्टर. आर यू गेटिंग? म्हणून मध गोळा करण्यासाठी हे सगळे जात असतात. आणि व्हाय दे एक्सपोज्ड प्रॉमिनंटली, सो दॅट दे कुड बी इझिली विजिबल झाले पाहिजे. त्यासाठी ही सगळी धडपड असते. आय थिंक इट इज ऑलमोस्ट क्लिअर. आपण बऱ्याचशा गोष्टींच्या गप्पा मारल्या. क्लिअर झालं का? कम ऑन. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. आता कोण सांगतं मला? मी आता इथं तुम्हाला एक फ्लावर काढतोय, माझ्या बरोबर तुम्ही सगळ्यांनी काढा आणि पटकन आपण त्याचे पार्ट सगळे बघून घेऊ. व्हॉट इज फ्लावर? एक तुम्हाला डेफिनेशन विचारली तर फ्लावर बद्दल तुम्ही एक 3-4 ओळींची माहिती मला एक्सपेक्ट करतो, म्हणजे मला कळून जाईल की तुम्हाला कितपत येत आहे. व्हॉट इज फ्लावर? कोण सांगतं? व्हॉलंटरीली सांगा. कोणी अशी हे नाही, रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. येस, 1 पॉइंट. पुढे दुसरं कोणाची इच्छा आहे? बोला. हायली स्पेशलाइज्ड ऑर्गन. हायली स्पेशलाइज्ड. तू तर तुझ्या समोर बुकच ठेवलेलं आहे. बोल. हायली स्पेशलाइज्ड ऑर्गन. It produce Anki? haploid gametes. Flowers is develop in fruits. येस, बरोबर. इट इज ऑल्सो ए पॉइंट. आणखी और कोई? फ्लावर्स फ्रूट मध्ये कसे काय डेव्हलप होते? बरोबर आहे ना. फर्टिलायझेशन नंतर काय होणार आहे? कशासाठी फ्लावर्स येतात? फ्लावर्सचा उद्देश काय आहे? अच्छा, नाही मला वाटलं फ्रूटच्या मध्ये डेव्हलप होती. नाही नाही नाही, तिला जे म्हणायचं होतं ते माझ्यापर्यंत पोहोचलं. आणखी सगळ्यात पहिली लाईन लिहा. फ्लावर्स आर हायली कंडेन्स्ड. फ्लावर काय असतात? फ्लावर्स आर हायली condensed modified. Flowers are highly condensed modified shoot. एका टिपिकल अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? टिपिकल अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला एक, ज्याला आपण अँजिओस्पर्म, पुन्हा पुन्हा शब्द येईल माझ्या तोंडात ना, तर अँजिओस्पर्मचा अर्थ राधिका तू काय घेणार आहे? Seed bearing plant. नाही, मी आय एम आस्किंग स्पेसिफिकली टू राधिका. आहे का राधिका तिथे? येस सर, आहे मी. हा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँजिओस्पर्म? तू काय अँजिओस्पर्मचा अर्थ घेते? कम ऑन. सीड बिअरिंग प्लांट. येस, सीड बिअरिंग प्लांट किंवा सिम्पली फ्लावरिंग प्लांट. जे आधी बोलले ना ती फ्लावरिंग प्लांट. एक प्रॉपर्टी आहे अँजिओस्पर्मची. अँजिओस्पर्म्स दे बिअर फ्लावर, दे विल हॅव द फ्लावर. आणि अँजिओस्पर्म्स मध्ये एक अँजिओ वर्डचा अर्थ कोण सांगतं? स्पर्म्स वर्डचा अर्थ कोण सांगतं? कमान पटकन सांगा. अँजिओ आणि स्पर्म. दीपक बेटा, तुला सांगता येईल का अँजिओचा अर्थ? दीपक आव्हाड. नको. कुठे आहे स्पीकरचं? कुठे आहे? दीपक काय रे? हा ना, ऑन कर ना ते. Lymph vessel. काय सांगताय? कवर्ड. सीड वेसल्स. काय सांगता येईल?
Angios are the seed vessels. Angiospermचा अर्थ होतो angios means covered. Angio म्हणजे covered आणि sperma म्हणजे seed. Angio म्हणजे covered आणि sperma म्हणजे seed. एक गोष्ट मला आणखी एक क्वेश्चन विचारायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल नॉर्मली की मेल गॅमेट्स जे असतात, मेल गॅमेट जे असतात बाळांनो, हे जनरली साईजने स्मॉल असतात, जनरली स्मॉल साईज असतात. आणि फिमेल गॅमेट जे असतात ते बिग साईज असतात किंवा लार्ज साईज असतात. त्याचं रिझन कोणाला माहिती आहे का? लार्ज साईज असतात हे मोटाईल असतात जनरली आणि हे नॉन मोटाईल असतात. त्याचं रिझन कोणाला सांगता येईल का? विचार करा. या सगळ्या ज्या गोष्टी लिहितो ना तुम्हाला तुमच्या डोक्यात हालचाल तयार करण्यासाठी. मी ह्या सगळ्या गोष्टी का टाकतोय की तुमच्या डोक्यात कुठतरी त्या कल्पना तुम्ही त्या मोडमध्ये गेले पाहिजे, बॉटनीच्या मोडमध्ये गेले पाहिजे. बॉटनी बद्दल विचार करायला तुमच्या बुद्धीमध्ये हालचाल तयार झाली पाहिजे. मेल गॅमेट्स आर जनरली स्मॉल साइज, दे आर जनरली मोटाईल. फिमेल गॅमेट्स आर लार्ज साइज अँड नॉन मोटाईल. बघा हे टाकून ठेवलंय मी तुमच्या डोक्यात. त्याचा विचार करून मला आन्सर करायचंय मंडेला. तुम्हाला याचा आन्सर तुम्हाला मंडेला करायचं. लिहून ठेवा कुठेतरी. नाही आलं तर मी सांगणार आहे. पुढे आणखी काय सांगता येईल? फ्लावर, समजा मी एक फ्लावर काढलं, नीट लक्ष द्या. अजून कोणीही नाव सांगायचं नाही, तुम्ही फक्त माझ्या बरोबर काढा. आता मी वर्ड काय यूज केला होता? मॉडिफाईड शूट. मॉडिफाईड शूट आहे which has nodes and internodes. मॉडिफाइड शूट है, स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर है, स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर है फॉर रिप्रोडक्शन. पहिल्यांदा आपण पार्ट समजून घेऊ. तुम्हाला आले तर वेल अँड गुड, नाही आले तर मी बसलोय, मी सांगणारच आहे. थोडं वरती काढतो. कम ऑन, पटपट पटपट सांगा मला पार्ट. कोण सांगतं? स्वतःहून सांगा. ओव्हरी. कोणता पार्ट? हा, या पार्टचं नाव सांगा. या पार्टचं नाव सांगा. पेडंकल. 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 आणखी काय म्हणू शकतो आपण? स्टॉक. बरोबर. सोनल, ध्या पार्टचं नाव सांग बाळा.
थायमस. श्रेया तू सांग पटकन. श्रेया पटकन सांग. या पार्टचं, मोठ्या पार्टचं, राऊंडेड पार्ट. ओव्हरी. राधिका तू सांग. हा जो राऊंडेड पार्ट आहे, राधिका डू यू नो दिस पार्ट? हा पार्ट आहे बघा, हा. दिस इज कॉल्ड थॅलॅमस. हा जो मोठा पार्ट आहे याला काय म्हणायचं? पेटल्स. Petals. पेटल. इट इज द पार्ट ऑफ, इट इज द युनिट ऑफ करोला. बरोबर. हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट दाखवला, हा काय म्हणायचं याला? Sepals. सेपल. सेपलच्या ग्रुपला पण काय म्हणतो? Calyx. कॅलिक्स. व्हेरी गुड. हा जो पार्ट आहे, हा पार्ट, हा एंथर. काय म्हणायचं? Anther. म्हणायचं. हा वरचा अँथर आहे, पूर्ण याला काय म्हणायचं? इथून इथपर्यंत त्याला काय म्हणायचं? अँड्रोशियम. इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत हे पूर्ण पार्टला काय म्हणतात? अँड्रोशियम. स्टामेन म्हणतो ना बाळांनो. ग्रुप ऑफ स्टामेन इज कॉल्ड एज अँड्रोशियम. हा पार्ट इथून ते इथपर्यंत, हा जो कम्प्लीट पार्ट याला काय म्हणायचं? पोलन ट्यूब. इथून इथपर्यंत. गायनोशियम. कोण बोललं पोलन ट्यूब? गीता तू बोलला का? नाही सर. हा, मग कोण होतं? सर मी बोल. याला इथून इथपर्यंत याला कार्पेल किंवा पिस्टिल म्हणतात. काय म्हणतात बेटा? कार्पेल ऑर पिस्टिल. म्हणजे द सेंट्रल पोर्शन इज कॉल्ड एज कार्पेल ऑर पिस्टिल. इट इज द युनिट ऑफ गायनोशियम. स्पेलिंग नीट लिहित जा, काळजीपूर्वक लिहा. दिस पार्ट इज, ज्याच्यावर फ्लावर उगवलेलं असतं त्याला आपण पूर्ण, ह्या पूर्णला फ्लोरल ऍक्सिस म्हणतो. त्याला आपण म्हणतो पेडंकल. हा जो बल्ज्ड पार्ट आहे, फुगीर पार्ट आहे, त्याला म्हणतो थॅलॅमस. थॅलॅमसच्या पहिला सगळ्यात आउटर मोस्ट वल. आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला, कोणतं बाहेर कोणतं आत, एकदम सोपी गोष्ट आहे, नीट लक्षात घ्या. एक कळी डोळ्यासमोर आणा. सपोज दिस इज द बड ऑफ एनी फ्लावर, तर इट विल बी कवर्ड. ठीक आहे. ते आउटसाइडने अशीच कळी असते की नाही, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. तर सगळ्यात बाहेर काय असेल? हा जर पार्ट तुम्ही जर धरला, इफ दिस इज पेडंकल, बरोबर. हा पार्ट कोणता आहे बेटा? पेडंकल. हा इथला जो पार्ट आहे हा काय असेल? थॅलॅमस, बरोबर. आता हे जे कव्हर झालेला पार्ट आहे सगळ्यात वरती, ज्याने आज सगळं ठेवलेलं आहे, कोणता पार्ट आहे? हा जनरली ग्रीन असतो. काय असतो हा? त्याला काय नाव द्यायचं श्रेया? सेपल्स. सेपल. इट इज कवर्ड बाय, इट इज द प्रोटेक्टिव्ह वर्ल, इट इज सेपल. सेपलच्या आत काय असतील? पेटल्स. सेपलच्या आत काय असतील? पेटल्स. या पेटल्सच्या ग्रुपला काय म्हणतो? ग्रुप ऑफ पेटल इज कॉल्ड एज करोला. ग्रुप ऑफ सेपल इज कॉल्ड एज कॅलिक्स. हे लिहून ठेवा, ज्या मुलांना माहित नाही त्यांनी लिहा. ग्रुप ऑफ सेपल इज कॉल्ड एज कॅलिक्स and group of petal is called as corolla. Group of stamen, group of, आता अनेक stamen आपल्याला दिसतात. Group of stamen is called as androecium and group of single असलं तरी आणि group असलं तरी we combinedly it is, if it is single, if we are discussing about the single, then we will call it as carpel, and if the group would be there then it will be called as gynoecium. Group of carpel or pistil is called as gynoecium. आता याच्यामध्ये मेल पार्ट कोणता आहे, फिमेल पार्ट कोणता आहे? व्हेरी सिंपल. कम ऑन, पटपट पटपट. अँड्रोशियम इज द मेल पार्ट and gynoecium. Androecium is the male part and gynoecium is the female part. Okay.
जनरली जे अँजिओस्पर्मिक हे असतात, स्टॅमेन्स असतात, हे डायथिकस असतात. कसे असतात बेटा? डायथिकस. याचं रिझन मी सांगणार आहे. दिस इज द टिपिकल स्ट्रक्चर ऑफ अ डायथिकस स्टॅमेन. स्टॅमेन मध्ये जो पार्ट इथे अटॅच असतो याला प्रॉक्सिमल एंड म्हणतात. दिस इज कॉल्ड एज प्रॉक्सिमल एंड and this part is called distal end. Distal end ला असतं इथे कनेक्टिव्ह. डिस्टल एंड ला काय असतं? दिस इज डिस्टल एंड. दिस इज डिस्टल एंड ऑफ distal end. This is anther. This part is called as anther. This part is called as filament. Filament has two ends. It has distal end which is connected to the anther. That part is called as connective. It has a starting point where it actually attaches with thalamus. That part is called as proximal end. This is the proximal end, this is the distal end, and the distal end has connective which connects the anther with filament. I think this is clear. These are the three parts. That means in simple words we can say filament, connective and anther. There are three parts of stamen. Is it clear? सगळ्यांना क्लिअर आहे हे? Yes. काय काय झालं? हा जो पार्ट आहे दिस इज फिलामेंट, दिस इज anther and it is attached. या ठिकाणी या दोघांच्या मध्ये अनेक प्रकारचे अँथर असतात. आपण पुढे गेल्यावर शिकणार आहोत. तर या अँथरला पोस्टेरियरली किंवा कधी कधी अँथर आपल्याला असा पण पाहायला मिळतो, ज्याच्या लोअर मोस्ट पार्टला इथे आपण अटॅच असतो. तर खूप डिटेल नाही गेलो तरी चालेल. आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे की ज्या पार्टला फिलामेंट जाऊन कनेक्ट करतो त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. ज्याच्यात पोलन ग्रेन्स ऍक्च्युअली फॉर्म केले जातात, मेल गॅमेट्स ऍक्च्युअली फॉर्म केले जातात, दॅट पार्ट इज कॉल्ड एज अँथर. द लॉंग पार्ट इज कॉल्ड एज फिलामेंट. फिलामेंट, कनेक्टिव्ह, अँथर हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. आणि दिस कंबाईन स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्टॅमेन and group of stamen is called as androecium. Is it clear for everyone? Yes. सगळ्यांना क्लिअर आहे? आता काही मुलांनी काल मला रिक्वेस्ट केली होती की सर 1 वाजेपर्यंतच घ्या, आपण इथं थांबतोय कारण बरेचसे निघून जातात. तर या ठिकाणी थांबू. पुढच्या सोमवारपासून आपण एकदम प्रॉपरली याला व्यवस्थित समजून घेऊन पुढे जाऊ. टिल देन गुड बाय, थँक्यू.